मंडळी, मालेगाव मधल्या निरागस चिमुकल्या देहाच्या विटंबनेनं महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे। ही केवळ एका मुलीची हत्या नाहीये, ही आपल्या समाजाच्या अंतर्मनाची हत्या आहे। आपण रोज मुलींना सुरक्षित राहा असं म्हणतो, पण त्या सुरक्षित कुठे आहेत? शाळेत, शाळेच्या आवारात, रस्त्यावर, खेळताना की मैदानामध्ये? आपल्या घराच्या अंगणात तरी त्या सुरक्षित आहेत का? अरे, जिथं 3 वर्षाची पोरगी सुरक्षित नाही, तिथं आपण कोणत्या समाजात वावरतोय? मालेगावच्या परीच्या बातमीनं प्रत्येक आईबापाच्या काळजाचा ठोका चुकलाय। आज त्यांच्या मनात भीती, चिंता आणि संताप आहे। इवल्याशा परीच्या बोबड्या बोलाचे व्हायरल होणारे व्हिडिओ काळीच पिळवटून टाकतात। केवढं गोड लेकरू। तिच्या वाढदिवसाचा व्हिडिओ पाहिला आणि काळजात सरळ झाला। सोशल मीडिया उघडला की दिसतं सामान्य माणूस आपापल्या परीनं या चिमुकल्या परीला न्याय मिळावा म्हणून झगडतोय। माणसांच्या चेहऱ्यात वावरणाऱ्या सैतानाला शिक्षा करा, आम्हाला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत आक्रोश करतोय। परीच्या न्यायासाठी कॅन्डल मार्च निघतायत, आंदोलन होत आहेत, अगदी तृतीय पंथीय सुद्धा रस्त्यावर उतरले। या सगळ्यात एक हतबल सवाल आहे, अशा किती मेणबत्त्या पेटवायच्या आणि किती श्रद्धांजल्या व्हायच्या? बदलापूर प्रकरण घडलं। सफाई कामगारानं 2-4 वर्षीय मुलींवर अत्याचार केला। लातूरात मेडिकल दुकान मालकानं 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला। मुंबईत 14 वर्षीय मुलीवर 4 शेजाऱ्यांनी, नंतर वडील आणि भावानं सुद्धा अत्याचार केला। बीडमध्ये वसतिगृहातल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला। पुण्यातल्या वानवडीमध्ये स्कूल बस चालकानं व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केले। रायगड जिल्ह्यात कर्जतमध्ये स्कूल बसच्या क्लीनर कडून अवघ्या 5 वर्षाच्या 2 निरागस मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला। ही यादी संपत नाहीये। या सगळ्या घटना काय सांगतायत? मुलगी कुठे सुरक्षित नाही। हा जागतिक बालदिन आहे, तेव्हा आपण ही चर्चा करतोय, पण या राज्यात बालकांच्या हक्काचं संरक्षण करणारा आयोग अस्तित्वात नाहीये हे कुणाला माहिती आहे का? लाल फितीत अडकून पडलाय तो अजून। एका अधिकाऱ्याकडे पदभार दिलाय। ही केवढी शोकांतिका या महाराष्ट्राची। महिलांचा आयोग आहे, पण त्या पक्षाच्या प्रवक्त्या बनल्यात। या संवेदनशील प्रश्नाकडे तरी आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलपणे पाहणार आहोत की नाहीत? इथली राजकीय व्यवस्था पाहणार आहे की नाहीये? हा सवाल आहे। कोट्यवधी लोकांच्या मनात उसळलेल्या आगडोंबाला कोणीतरी आश्वस्त करणार आहे की नाही? हा सवाल आहे। प्रश्न आहे, राज्यात मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? आणि इथली यंत्रणा त्यांना ती सुरक्षा देण्यात यशस्वी ठरतीये का की अपयशी ठरतीये? या सगळ्यातनं आज जे मूलभूत सवाल निर्माण झालेत ते आज आपल्याला उपस्थित करायचे। या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण बोलूया, पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुलांची सुरक्षा करण्यामध्ये यंत्रणा अपयशी ठरतायत का? मुली तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण मुलं सुद्धा लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत। त्यामुळे यांच्या सुरक्षेचा प्रश्न आज गंभीर बनलाय। यंत्रणा कमी पडतायत का? नराधमांना कायद्याची भीती उरली नाही का? त्यांना धाक उरला नाही का? आणि ही विकृती आहे या समाजातली, ती कशी ठेचायची? कायदा पुरेसा आहे का? कायदा पुरेसा असेल तर मग त्याची अंमलबजावणी नीट होते का? याबद्दल सुद्धा आपण सवाल विचारूया। आज या चर्चेत आपण प्रश्न विचारतोय, पोक्सोतूनही आरोपी मोकाट का सुटतायत? कुठं चुकतंय? उणिवा कुठे आहेत? का आज 65% आरोपी मोकाट सुटतायत? याबद्दल आपण बोलूया। आणि फास्ट ट्रॅक कोर्ट, सातत्यानं सांगितलं जातं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हजारो प्रकरणं प्रलंबित आहेत। मुलींच्या सुरक्षेसाठी नेमकी मग उपाययोजना काय आहे? फक्त तात्पुरता जनक्षोभ शांत करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, पण त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा रडकथा आणि रखडकथा चालू आहे। आणि मालेगावच्या चिमुकलीला न्याय कधी मिळणार आहे हा सवाल पुन्हा। या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेमध्ये वर्षाताई देशपांडे सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये तृप्ती देसाई सुद्धा जोडले गेलेले आहेत। काही मुली सुद्धा आज मुद्दाम या चर्चेमध्ये आपण बोलवलेल्या आहेत। आपल्या सोबत सुषमा अंधारे थोड्याच वेळा जोडल्या जातील। मी सगळ्यांचं खरं तर या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया। बाकी काही पाहुणे सुद्धा आपल्या सोबत जोडले जाणार आहेत। पण
पुन्हा एकदा स्पष्ट करतो, प्रवीण घुगे माजी अध्यक्ष आहेत. राज्यात बाल हक्क संरक्षण आयोग अस्तित्वात नाहीये आणि आज या चर्चेमध्ये यावं, महिला बाल विकास मंत्री त्यांनी यावं याच्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी यावं म्हणून प्रयत्न केले, कारण त्या कुठं दिसलेल्या नाहीये. त्यांनी इथं तरी येऊन महाराष्ट्राला सांगावं आपण आहोत म्हणून, पण त्या आलेल्या नाहीये. ठीक आहे, ज्या आले त्यांचं स्वागत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया. मी चर्चेची सुरुवात करणार आहे वर्षाताई तुमच्यापासून. आज सामान्य माणूस प्रत्येकाच्या मनामध्ये काय भावना आहे, तर या विकृतीला ठेचा आमच्या ताब्यात द्या अशा प्रकारची एक संतप्त भावना आहे. जनक्षोभ आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसतोय, त्या पालकांचा दिसतोय. एकानंतर एक एकीची मेणबत्ती विझवली तर दुसरीसाठी पेटवावी लागते. हे थांबत का नाहीये ताई? हे का घडतंय? आणि आज पोरी सुरक्षित नसतील तर आपण कुठल्या समाजात वावरतोय? आपण स्पष्ट केलं त्याप्रमाणे आयोग नाहीच आहे, त्यामुळे कोणाकडे जाऊन दाद मागावी हे कळत नाही. दुसऱ्या बाजूला ओव्हरऑलच जर एकूण प्रॉसिक्युशनची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या सरकारी वकील यंत्रणेची पूर्णपणे धज्जिया उडालेल्या आहेत. कारण सरकारी वकील, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ह्या सगळ्या केसेस पोलीसकडे जातात आणि पोलिसांकडून त्या सरकारी वकिलांकडे जातात. आणि आमच्या वतीने म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार अन्याय होतो त्यांच्या वतीने सरकार पक्ष आरोपींच्या विरोधामध्ये उभं राहतं. तर डिफेन्स पेक्षा सुद्धा मोठा टर्नओव्हर सरकारी वकील यंत्रणेसाठी खर्ची घालावा लागतो असं आमच्याकडे कोर्टात बोललं जातं. त्यामुळे आणि बघितलं आपण बदलापूरच्या प्रकरणामध्ये कसा एन्काउंटर झाला. त्यामुळे या पद्धतीच्या इन्स्टिट्यूशनल ज्या गोष्टी घडतायत, पॉस्कोच्या संदर्भाने खास करून बोलायचं झालं, कायदा अतिशय उत्तम आहे. प्रवीण दादा माझ्याशी सहमत होतील. ज्यावेळेला प्रवीण दादा त्या खुर्चीमध्ये बसलेले होते, संतोष शिंदे ते सदस्य होते आणि पूर्ण फुल फ्लेज महाराष्ट्राचा चाइल्ड राईट कमिशन ऍक्टिव्हली महाराष्ट्रात कार्यरत होता. त्यावेळची आकडेवारी आणि आता 2024 चे आकडे 22,000 गुन्हे दाखल आहेत. 22,000. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तातडीनं या गुन्ह्यांची बाबतीमध्ये जामीन मिळू न देता कारवाई झाली पाहिजे. कार्यवाही कोर्टातली झाली पाहिजे असं कायद्यात नमूद आहे. पण प्रॉसिक्युशनची जर आकडेवारी, दाखल होणारे गुन्ह्यांची आकडेवारी आणि शिक्षा लागण्याची आकडेवारी बघितली तर असं म्हणावंसं लागतं की 90% गुन्हे खोटे दाखल होतात किंवा कसं. कारण प्रॉसिक्युशनचं कंप्लीट दिवाळं निघालेलं आहे. यातल्या नेमणुका मेरिट बेस्ड कुठल्याही परीक्षेमार्फत म्हणजे एमपीएससी, युपीएससी सगळं नेमलं जातं. पण सरकारी वकील नेमत असताना कोणतंही मेरिट, त्यांचं कॅरेक्टर पाहिलं जात नाही. त्यांचा पक्षीय लागेबांधे पाहिले जातात. ज्या पद्धतीचं सरकार येतं त्या पद्धतीची आडनावं आम्ही खाली बघतो. पाटील लोकांचं सरकार आले की पाटलं खाली सरकारी वकील होतात आणि देशपांडे कुलकर्णींचं आलं की त्या पद्धतीची आडनावं आम्ही सरकारी वकील नावाच्या यंत्रणेमध्ये बघतो. आणि तिथे सकाळी उठल्या उठल्या डिफेन्स लॉयर त्यांचे उंबरे पुजायला जातो आणि खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल न होण्यासाठी, गुन्हे दाखल झाल्यानंतर चार्जशीट मिळवण्यासाठी, त्याच्यानंतर एफआयआरच्या कॉपीज मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या पैशाचा टर्नओव्हर आहे. त्यामुळे बलात्कार झाला काय किंवा मुलांच्या संदर्भाने लैंगिक अत्याचार केले काय, त्या संदर्भातल्या ज्या समिती आहेत, बाल हक्क संरक्षण समिती अंगणवाडी स्तरापासून असायला हवी आहे. ती चाइल्ड राईट कमिशन स्टेट लेवल पर्यंत असायला हवे. यातल्या कुणाचीही कसलीही संवेदनशीलता राहिलेली नाही. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुलनेने पॉलिटिकल वाटेल पण हे सत्य आहे की गृहमंत्री महाराष्ट्राला स्वतंत्र असला पाहिजे. पण गृहमंत्री स्वतंत्र असतील, चाइल्ड राईट कमिशन बियॉन्ड पॉलिटिक्स इंडिपेंडेंटली काम करेल, विलेज चाइल्ड राईट कमिटी पर्यंत सगळ्या गोष्टी संवेदनशीलपणे काम करतील तर चुकीचं वागणाऱ्यांवरती वचक निर्माण होईल. जामीन मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत, त्यामुळे परत बाहेर आल्यानंतर सुद्धा पेरोलवर बाहेर आलेले, जामीन आलेले सेम अत्याचार परत करताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण कायदा सुव्यवस्थेची दिवाळं निघालेलं आहे. लोकांचा याच्यावर विश्वास राहिलेला नाहीये आणि म्हणून त्या बायका म्हणतात द्या आमच्या ताब्यात. आणि हे घडलं आपल्याकडे. आणि मी तोच मुद्दा सांगत होतो. आज सुद्धा
मालेगाव कोर्टाच्या बाहेर सामान्य घरातल्या बायका, सामान्य घरातल्या, ज्यांनी कधी मुंगी मारली नसेल, त्या सुद्धा म्हणत होत्या की आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला बघून घेऊ. हा संताप समजून घेणं गरजेचं आहे का? आणि म्हणूनच मला प्रवीणजी तुम्हाला हे विचारायचं आहे, दोष कुठे आहे ह्या व्यवस्थेमध्ये? दोष काय? हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मनात भीती का नाहीये? कायदा कडक नाही म्हणून आहे की कायद्याच्या अंमलबजावणीत प्रॉब्लेम आहे म्हणून आहे? तुम्ही या सगळ्याचं काम केलंय, बालकांच्या हक्काच्या साठी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चांगलं काम केलं. आज बाल हक्क आयोग नाहीये, पण जेव्हा तुम्ही होता ते काम चांगलं केलं. पण आज या बालकांच्या हक्काचं काय? कारण रोज ते एका अन्यायाला सामोरे जात आहेत. नाही, मुळात जी घटना घडली ही खरं तर खूपच संतापजनक घटना आहे. केवळ त्या ठिकाणचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी प्रचंड सर्व स्तरातून आज संताप व्यक्त होतोय. परंतु एखादी घटना ज्यावेळेस होते आणि त्याच्या ज्या प्रतिक्रिया यायला लागतात, मला असं वाटतं की त्यावेळी आपण त्या प्रवृत्तीच्या विषयामध्ये खरंच संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. कुठलीही घटना घडल्यानंतर त्याचं राजकीयकरण करायचं, कोणतीही घटना घडल्यानंतर त्याला जातीय दृष्टिकोनातून पाहायचं, अशा बऱ्याच वेळेच्या ज्या काही घटना या ठिकाणी व्हायला लागतात त्यातून खऱ्या अर्थानं त्यातल्या जे काही पीडित आहेत त्यांना न्याय मिळत नाही. परंतु बालकांच्या विषयातले जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जसं आता वर्षाताईंनी सांगितलं की या विषयातले अस्तित्वात आहेत. म्हणजे ज्या दिल्लीची घटना घडल्यानंतर, निर्भया केस झाल्यानंतर त्यामध्ये जर एखादा बालकच म्हणजे 18 वर्षाखालीलच ज्या वेळेस युवक हा त्या ठिकाणी हा इन्व्हॉल्व्ह होता, त्यामध्ये सहभागी होता, तर त्याही पुढे जाऊन अत्यंत कठोरपणे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली, त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला. आणि हिनियस क्राईम जर एखाद्याने जर अशा प्रकारचा अत्यंत निर्घृण जर कोणाच्या हातून झाला असेल तर त्या बालकाला सुद्धा अडल्ट समजून, त्याला प्रौढ समजून त्याला शिक्षा झाली पाहिजे. इथपर्यंतच्या अनेक गोष्टी त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करून झालेल्या आहेत. विषय येतो तो त्या विषयामध्ये आपण किती याची प्रभावी अंमलबजावणी होते. आणि ही प्रभावी अंमलबजावणी होण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज प्रयत्न होत आहेत, हे मला या ठिकाणी खरं तर आपल्या समोर नम्रपणे नमूद करावं असं वाटतंय. विषय राहतो तो ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस विलासजी तुम्ही खूप महत्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे की केवळ एखादी घटना होणं किंवा एखाद्या घटनेला त्यावेळेस प्रसिद्धी मिळायला लागते, त्यावेळेस होणार त्या ठिकाणी जे काही जनमानस आहे एवढ्यावरती थांबून चालत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा सहभाग या विषयातल्या घटना न घडण्यासाठी आणि ह्या कायद्याची कठोर अंमलबजावणीसाठी जनसहभागी तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे जो कायदा आहे पॉक्सोच्या अंतर्गत आता या विषयातले जे काही कारवाया होतात तर त्यामध्ये ही पण तरतूद आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीनं एखादी घटना होत असताना पाहिलं आणि त्यांनी जर कानाडोळा केला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हेगार समजला जावा. म्हणजे यापेक्षा तर कठोर तरतूद अन्य काही असू शकत नाही. परंतु तरीही समाज याबद्दल किती जागरूक आहे, तरीही समाज याबद्दल किती संवेदनशील आहे आणि यंत्रणा किती या विषयामध्ये पुढाकार घेऊन काम करतात, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या काही घटना घडल्यानंतर तात्काळ ज्या काही कारवाया झाल्या ह्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. म्हणजे आता घडलेल्या घटनेच्या विषयात सुद्धा आपण पाहता येईल की खरं तर आपल्याला लढा प्रवृत्तीशी यावा लागेल. या ठिकाणी कायद्यात लगेच आरोपी पकडला जातो, त्याच्यावरती काही ना काही ऍक्शन होते आणि महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अशा प्रकारच्या घटनांना पण प्रवीणजी नेण्याचा एक मुद्दा आहे, ही जी कारवाई होते ना, ही कारवाई तोपर्यंत असते जोपर्यंत टीव्हीच्या स्क्रीनवरती तो मुद्दा जिवंत आहे, माध्यमात तो जिवंत आहे, वर्तमानपत्राच्या याच्यावर जिवंत आहे. त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या. मला सांगा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर आज हजारो पेंडिंग केसेस असतील तर काय करायचं? ते कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट हा सवाल नाही का? नाही, हा नक्की आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारा आणि सर्वांना विचार करायला लावणारा मुद्दा आहे. परंतु केवळ या विषयामध्ये मी तुम्हाला हेही सांगेन की ज्यावेळेस एनसीआरबीची आपण जर आकडेवारी पाहिली, राष्ट्रीय क्राईम म्हणजे ब्युरोची, तर त्याच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केसेसचं जे काही रजिस्टर होणं ही आणि त्याच्या बरोबरीने त्याचा जो काही कन्व्हिक्शन रेट आहे खरं तर
एक बऱ्यापैकी आजही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने या विषयामध्ये आपण पुढे जातोय हे, पण जरी तो पुरेसा नाहीये, आज तो केवळ 35 ते 40% दरम्यान असला तरी आजही आपल्याला उलटाही विचार करावा लागेल की अनेक केसेसमध्ये आपल्याला त्या विषयामध्ये गुन्हेगारांना आपण शासन करू शकत नाही, कारण की त्याचे अनेक कारण आहेत. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये मला मी तुमच्या ह्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला असता माहितीये, तुमच्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला असता? या राज्यामध्ये आता किती दिवस झाले सरकार येऊन सगळ्यांचं सगळं चालू आहे, पण या राज्यातल्या बालकांच्या हक्कासाठीचा आयोग अस्तित्वात यावा याच्यासाठी गांभीर्याने कोणाला विचार करावासा वाटत नाही. मी आज सगळीकडे माहिती घेतली, राज्यात बाल हक्क आयोग अस्तित्वात नाहीये ही बाब सुद्धा कोणाला माहित नाहीये, आणि त्याच्यासाठी करावा असं कोणाला वाटत नसेल तर हा किती गंभीर प्रश्न आहे. तृप्तीताई, मला सांगा तुम्ही की आज या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार झाला, अनेक घटना घडल्या, की मग महिला आयोग स्थापन करा याच्यासाठी संघर्ष करायचा, बालकांवर अत्याचार झाले की म्हणायचं बालकांसाठीचा आयोग जाहीर करावा याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरक्षा कधी करणार हा सवाल आहे. खरं तर बाल हक्क आयोग जो आहे तो अस्तित्वात नाही. आणि मगाशी तुम्ही जेव्हा विलासर दाखवलं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट की ही मानसिकता आता ठेचून काढायची, कशी ठेचून काढणार? मुख्यमंत्री तुम्ही त्या पदावर असून सुद्धा जर बाल हक्क आयोगच अस्तित्वात नाही तर त्या बालकांना न्याय मिळणार कधी आहे? तुम्ही इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली, पण त्या लाडक्या बहीण सुरक्षित राहाव्यात यासाठी काही उपाययोजना केली आहे का? कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी अजिबातच होत नाही. शक्ती कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं, अनेक कायद्याच्या तरतुदी, अनेक हरकती मागवल्या, कायदा गेला कुठं? म्हणजे त्या वेळेला तुम्ही जसं म्हणाला तसं टीव्हीला जसं प्रकरण येतं, डॉक्टर महिलेच्या बाबतीत जे काही घडलं आपण बघितलं बीड जिल्ह्यातल्या, जेव्हा टीव्हीला विषय चालू होता तेव्हा सगळे लोक भेट देत होते. आता त्या प्रकरणामध्ये पुढे झालं काय? मागच्या महिन्यामध्ये सासवड्यामध्ये 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा जो आहे तो तिच्या डोक्यामध्ये जातं घालून तिचा खून केला. तेव्हाही सगळे लोक रस्त्यावर उतरले. पुढे काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमला जातो, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमल्यानंतर सुद्धा 5-5, 10 वर्ष न्याय मिळत नाही. म्हणजे जेव्हा निर्भयाचं प्रकरण झालेलं होतं दिल्लीचं, त्यावेळेला पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, त्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा होतो निषेध नोंदवायला, आणि त्या मुलीला सुद्धा जेव्हा तो कायदा अस्तित्वात आला त्यानंतर त्या मुलीला न्याय मिळायला 8 वर्ष लागली. आज अनेक प्रकरण, बदलापूरचं प्रकरण आलं, बदलापूरच्या प्रकरणात तर एन्काउंटर झालं, लोकांनी स्वागत केलं. जेव्हा तेलंगणामध्ये एका डॉक्टर महिलेवर जे आहे तो जाळून तिला टाकण्यात आला, आम्ही तेलंगणामध्येही आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला तात्काळ तिथेही एन्काउंटर झालं. याचं सगळ्यांनी का स्वागत केलं? कारण लोकांना तात्काळ न्याय हवाय. आपल्याकडे लोकशाही आहे, कायदे आहेत, पण मग कायद्याची अंमलबजावणी फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ काय? फास्ट करा. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे तुम्ही ते जे कायदे आहेत ते फास्ट राबवा. म्हणजे एखादं प्रकरण तुमच्याकडे येतं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही ते प्रकरण जर 5-5, 10-10 वर्ष चालवत असाल तर त्याला काही अर्थच नाहीये. ट्रॅक तोच आहे, ट्रॅक तोच आहे, फक्त फास्ट शब्द टाकलेला आहे, ट्रॅक तोच आहे. आणि आता मी जी आकडेवारी काढली त्यानुसार 40,000 पेक्षा जास्त केसेस अजून सुद्धा पेंडिंग जर असतील तर ही न्यायाची, मग लोक सडन न्याय हवा आहे, आम्हाला इन्स्टंट न्याय हवा आहे, याच्यासाठी रस्त्यावर उतरले तर मग चुकलं काय हा सवाल सुद्धा आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, आज मला त्यांच्या मनातली भावना जाणून घ्यायची आहे. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. गोविंद, आज या मुलींच्या मनातली काय भावना आहे? समाजात, रस्त्यावर, प्रत्येक ठिकाणी अत्याचाराचं असं एक ठिकाण नाहीये की तिथं अत्याचार नाहीये. घरापासून, घराबाहेर पडल्यापासून प्रत्येक ठिकाणी तिला त्या अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. त्यांना सुरक्षित वाटतंय का? काय भावना आहे त्यांची या सगळ्याबद्दलची? विलास सर, तुम्ही आम्ही जे प्रश्न विचारतोय अगदी तेच प्रश्न घेऊन ह्या तरुणी इथे आलेल्या आहेत. अर्थातच महिला अत्याचाराची जेव्हा घटना समोर येते त्यावेळेस स्कॅन्डल मार्क निघतात, आंदोलन होतात, चर्चा होते आणि सगळं प्रकरण नंतर थांबतं. मात्र आता जाब विचारण्यासाठी या सगळ्या तरुणी इथे आलेल्या आहेत आपल्या न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर. त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. काय संताप आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. घटनेबद्दल तुला माहिती असणार आहे, काय या संदर्भात पहिली प्रतिक्रिया? नमस्कार, मी अवंतिका बोर, दुर्गा ब्रिगेड संघटना युवती अध्यक्ष. आज आपण केंद्र सरकार आपल्याला म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु ह्याचा काय उपयोग आहे? आज शक्ती कायदा 2021 पासून लागू केला गेला आहे, परंतु आज 5 वर्ष झाले तो कायदा अजून अंमलात आलेला नाहीये. आणि असंच चालू राहिलं तर गुन्हे घडतच राहतील आणि मुलींवर अत्याचार होतच राहतील.
परंतु आज अगर हा कायदा अंमलात आला असता तर ती जे 3 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे तो कदाचित नसता झाला. त्या आरोपीला वाटलं असतं कुठंतरी शासन आहे, केंद्र आहे जो आपल्याला कठोर शिक्षा करू शकतं, पण तसं ते घडलेलं नाहीये. पॉक्सो संदर्भात आपण बोललोय, मात्र शक्ती कायदा जो मागील 5 वर्षापासून विलास प्रलंबित आहे केंद्र सरकारकडे, जो पारित केला जात नाही, त्याला संमती मिळत नाही, काय वाटतंय? सर, याच्यात मी ॲडव्होकेट श्रद्धा, माझं याच्यात असं म्हणणं आहे की शक्ती कायदा हे हिनियस क्राईमसाठी आहे. महिलांसाठी आपल्याला आतापर्यंत कुठलाही असा ऍक्ट आलेला नाही जो स्पेसिफिक फक्त महिलांसाठी आहे. पॉस्को ऍक्ट आहे आपल्याकडे लहान पोरांसाठी, आपल्याकडे BNS चे सेक्शन्स आहेत ते सर्व लोकांसाठी आहे, पण महिलांसाठी, महिलाला सुरक्षित होण्यासाठी असा कुठलाही कायदा आतापर्यंत पास झालेला नाहीये. 2020 मध्ये पार्लमेंट पास झालं असूनही प्रेसिडेन्शियल ॲसेंट 5 वर्ष का लागले आहेत आतापर्यंत प्रेसिडेन्शियल ॲसेंट मिळण्यासाठी? ह्याचं जर हिस्ट्री जर बघितली तर निर्भया केस जेव्हा झालं होतं 2012 मध्ये, डिसेंबर 2012 मध्ये निर्भया केस झाल्यानंतर मार्च 2013 मध्ये पार्लमेंट एक्सेप्ट होऊन प्रेसिडेन्शियल ॲसेंट त्यांना इमिडिएटली 4 महिन्यात एप्रिलमध्ये पास झालं. तर आपल्या शक्ती ऍक्ट साठी, शक्ती कायद्यासाठी 5 वर्ष विलंब का लागतोय सरकारला? किती बळी जाऊ द्यायचे असा सवाल आहे, काय वाटतं तुला? सर, हा जर ऍक्ट आत्ता असता तर किती आपण जीव वाचवू शकलो असतो किंवा किती गुन्हेगारांना टाळा बसला असता, पण हा ऍक्ट इतका वेळ लागलाच नाही पाहिजे. आणि ह्या ऍक्टमध्ये खूप साऱ्या तरतुदी जे आपण घराच्या बाहेर म्हणा किंवा घराच्या फोन थ्रू जे गुन्हे होत आहेत त्यासाठी सुद्धा हा ऍक्ट आपल्यासाठी स्टँड घेतोय, ह्याची पण खूप गरज आहे. आणि इतका स्ट्रॉंग ऍक्ट आहे जो आपल्याला इतकं अभय देतोय तरी त्याला इतका वेळ लागलाच नाही पाहिजे. कशासाठी, तुला काय वाटतं? काय मला असं वाटतंय की जे पण अत्याचार आत्ता होत आहे ते झाले नाही पाहिजे. कॅन्डल मार्च, आंदोलन आणि इन्स्टावरती स्टोरी रिपोस्ट करून फक्त काही होत नाही. आपल्याला त्याच्यासाठी पुढे लागणार आहे, पुढे यावं लागणार आहे. आणि जेवढं गुन्हेगार जबाबदार आहे त्या पटीने जास्त सरकार जबाबदार आहे, कारण की त्यांनी हा लॉ आणण्यासाठी 5 वर्ष लागले. त्यामुळं ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहे की जेवढा गुन्हेगार या सगळ्यासाठी दोषी आहे तेवढंच हे कायद्याला विलंब लावतायत ते दोषी नाहीत का, असा सवाल विचारला जातो. विशाखा, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, म्हणजे जेवढे हे क्रिमिनल क्राईम करणारे प्रत्यक्ष क्रिमिनल हे जबाबदार आहेत तेवढेच हे राज्यकर्ते सुद्धा जबाबदार आहेत. कारण केंद्राने फक्त राजकारणासाठी म्हणजे महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून हा कायदा रिटर्न पाठवला फेब्रुवारी 2025 मध्ये. आणि केंद्रीय विधी विभागाने अतिशय फालतू कारण देऊन, फालतू हा शब्दशः घ्या की अतिशय फालतू कारण सांगून परत पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतं की शक्ती असं नाव असू शकत नाही कोणत्या कायद्याचं. बरं, ते दुसरं काय म्हणतायत की ना हा IPC वर आधारित होता आणि ना तो आता BNS आलेला आहे, त्याच्यामुळे ना आता त्याची ती आता कम्पॅटिबिलिटी राहिलेली नाही आहे. बरं, मला सांगा की IPCचेच सगळी कलम ही रिशफल करून त्यांनी जर BNS मध्ये आणलेली तर ना मग कम्पॅटिबिलिटीचा प्रश्न कुठे येतो की ना हे त्याच्यावरच आधारित आहे, हे त्याला अनुसरून आहे आणि त्यामार्फतच काम करणार आहे. तर मग फक्त राजकारणासाठी जर तुम्ही नाकारत असाल एखादा कायदा आणि जर महिलांचं ना म्हणजे जगणं, ज्या महिलांचा त्यांच्या शरीरावरचा अधिकार सुद्धा आहे ना तुम्ही हिरावून घेता, त्या शरीरावर दुसरे अधिकार सांगतात. जो कायदा आम्हाला फक्त म्हणजे वस्तू न कन्सिडर करता एक आहे ना ह्युमन बिंग म्हणून जर कन्सिडर करत असेल तर तो कायदा राज्यकर्ते नाकारतायत. म्हणजे राज्यकर्ते हे क्राईम करतायत, हे ह्युमॅनिटीच्या विरोधात क्राईम आहे. शक्ती कायदा आम्हाला द्या आणि त्या कायद्याच्या माध्यमातून ज्या पुण्यामध्ये आता उभा आहे, ज्या पुण्यामध्ये आता उभा आहे मी, त्या पुण्यामध्ये 460 बलात्काराचे गुन्हे मागच्या 5 वर्षात नोंदवल्या गेलेले आहेत. आणि त्याही पेक्षा घरगुती हिंसाचार असेल, विनभंग असेल, याची आकडेवारी मला सांगता येणार नाही, इतकी मोठी आहे. त्यामुळे पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये किंवा राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. पॉक्सो बालकांसाठीचा सुरक्षेचा कायदा असेल तर शक्ती कायदा, ज्यावर या सगळ्या तरुणी बोलतायत, संताप व्यक्त करतायत, कायदे येणार कधी आहेत, त्याची अंमलबजावणी कधी होईल. आणि शक्ती कायद्याच्या संदर्भात या सगळ्या मुलींनी भावना व्यक्त केली. पण मला ताई विचारायचं तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा आहे, जो आज घटनाक्रम घडला, 3 वर्षाची ही मुलगी आहे आणि या 3 वर्षाच्या मुलीवरती पहिल्यांदा लैंगिक अत्याचार झाले आणि त्याच्यानंतर दगड टाकून तिला ठार करण्यात आलं. ताई, मला सांगा, ही काय क्रूरता आहे ही अशा प्रकारची? कारण 3 वर्षाच्या बाळामध्ये वासना कशी काय दिसू शकते कुणाला? वर्षात याच्या मागे ज्या वेळेला गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांची जेव्हा आम्ही अभ्यास करतोय
की काय प्रकारे ह्या कायद्याचा वापर होतो आणि गुन्हे दाखल होतात. तर जमिनीचे वाद असतील, काही अडल्ट लोकांच्या मधल्या सेक्शुअल रिलेशनचा भाग असेल किंवा काही भांडणं असतील, तर मुलांच्या म्हणजे जशा आईमाईवरून शिव्या देण्याचा आपल्याकडे आतापर्यंत ते वापरलं जातं आणि अजूनही वापरलं जातं, त्याच पद्धतीने बालकांचा वापर करून ही खुन्नस काढली जाते. दुसरी गोष्ट अंधश्रद्धा आहे की वर्जिन आणि छोट्या मुलींच्या बरोबर सेक्शुअल रिलेशन केले तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस कमी होतात, अशी एक मोठी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे खूप लहान मुलींना या पद्धतीने वापरलं जातं. ज्यांचे सेक्शुअल ऑर्गन्स तयार पण झालेले नाही आहेत, अशांच्या वरती हे अत्याचार केले जातात. त्याच्यामध्ये कुठलाही त्या अर्थाने पुरुष म्हणून त्यांना आनंदही मिळू शकत नाही, कारण ज्याच्यामध्ये प्रेम करायचं आहे ते संमतीने आणि प्रेमाने करायची गोष्ट आहे. तिच्यामध्ये जबरदस्ती झाली तर ती जनावर सुद्धा अदरवाईज करत नाही, ती गोष्ट पुरुष करतायत. हो, जनावराच्या पलीकडे. पण ताई भांडणाचा मुद्दा आहे. ताई तो एक मुद्दा सांगा की समजा एखाद्या अल्पवयीन मुलीनं समजा संमती दाखवली जरी समजा, तरी सुद्धा तो गुन्हा आहे. तो गुन्हा आहे. पण अलीकडेच जसमीत सिंगनी जे जजमेंट दिलेलं आहे दिल्ली हायकोर्टच्या सिंगल बेंचनी, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर आंतरधर्मीय, आंतरजाती आणि डेटिंग करणाऱ्या मुलींच्या संदर्भाने सुद्धा, कारण तो सुद्धा टू लव्ह इज नॉट अ ऑफेन्स, ते क्रिमिनल करू नका. केवळ एकदा काहीतरी रिलेशनशिप केलं किंवा 4 दिवस दोघं एकत्र राहिले तर आंतरधर्मीय, आंतरजातीय मध्ये मोठ्या प्रमाणावर मुलींना जबरदस्तीनं बोलवून आणून गुन्हे दाखल करायला लावले जातात आणि मग मुलांना क्रिमिनल ठरवलं जातं. तर त्याच्यामध्ये प्रेम करणं, या पद्धतीचं रिलेशनशिप ठेवणं, याला तुम्ही गुन्हेगार ठरवू शकत नाही. त्यामुळे त्याच्यातली तारतम्य सांभाळून याच्यामध्ये पॉस्कोचा गैरवापर होत नाहीये ना, ऑनर किलिंग साठी याचा वापर होत नाही ना, याचा नीट कॉन्शियसली विचार करा आणि मग याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका घ्या, असं म्हटलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर आंतरधर्मीय, आंतरजातीय प्रेम विवाह नाकारण्यासाठी किंवा रिलेशनशिप नाकारण्यासाठी पण याचा खूप मोठा गैरवापर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये होताना आम्हाला दिसतोय. गुगे सर एक मुद्दा याच्यामधला, या मालेगावच्या प्रकरणामध्ये असं दिसतंय की वडिलांसोबत काहीतरी महिनाभरापूर्वी भांडण झालंय. अरे त्याच्यात एवढी मर्दुमकी होती तर त्या वडिलांशी समोरासमोर जाऊन तो भांडू शकला असता. पण अनेक प्रकरणामध्ये असं दिसतंय की लहान मुलांना टार्गेट केलं जातं, सेक्शुअली केलं जातं, फिजिकली केलं जातं. हे सॉफ्ट टार्गेट म्हणून निवडलं जातं. तुम्ही या सगळ्या संदर्भात अनेक केसेस हँडल केल्यात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. लहान मुलंच का? ही घटना ही केवळ मानसिक विकृती एवढंच मी त्याचं वर्णन करेन. कारण की यामध्ये कुठलीही मर्दुमकी नाहीये, कुठल्याही प्रकारची प्रतिशोधाची भावना म्हणजे या पद्धतीने कधी असू शकत नाही जोपर्यंत तो विकृत नसतो. आणि मला असं वाटतं की केवळ आणि केवळ विकृतीतून ह्या घडणाऱ्या घटना आहेत, पहिला विषय. दुसरा विषय मला असं म्हणायचंय की ही केवळ एखादी घटना घडल्यानंतरची रिएक्शन म्हणून न पाहता या विषयामध्ये सर्व स्तरामध्ये जागरूकता कशी निर्माण होईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे ज्याचा उल्लेख अगोदर वर्षाताईंनी केला, अगदी ग्रामपंचायत स्तरावरती सुद्धा व्हीसीपीसी, ज्याला विलेज चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी, ग्राम बाल संरक्षण समिती म्हटलं जातं, इथपासूनची आज यंत्रणा आहे की त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविका असेल, त्या ठिकाणचा ग्रामसेवक असतील, तिथले सरपंच असतील, या सर्वांच्या सहभागातून याचा प्रभावी अंमलबजावणी होणं ही गरजेचे आहे. परंतु याची माहिती किती जणांना नाही, या विषयामध्ये या सगळ्या यंत्रणांनी खूप पुढाकार घेणं गरजेचं आहे. शाळा पातळीवर काय करता येईल सर? कारण शाळांमध्ये खूप गुन्हे घडतायत, या संदर्भातले स्कूल बसमध्ये गुन्हे घडतायत सुद्धा. अगदी मला असं वाटतं की अगदी या सर्व स्तरातले आम्ही त्यामध्ये या विषयामध्ये बाल हक्क आयोगाने खूप चांगल्या पद्धतीने या विषयातल्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या अत्यंत कठोर काय कारवाई केल्या पाहिजे या विषयातलेही निर्देश दिलेले आहेत. म्हणजे अगदी म्हणजे वाहनामध्ये जाणाऱ्या बालकांच्या सुरक्षेसंबंधामध्ये काय असलं पाहिजे, शाळेच्या परिसरामध्ये काय सुरक्षेचे विचार केले पाहिजेत, निवासी असणाऱ्या शाळांमध्ये, वसतिगृहांमध्ये असणाऱ्या मुलांच्या मुलींच्या संरक्षणाच्या विषयामध्ये काय विचार केला पाहिजे, ज्या मुलांना कुटुंबापासून दूर राहावं लागतं आणि अशा प्रकारच्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये काही सुरक्षेचे विचार केले पाहिजेत. हे सगळं होत असताना पोलीस प्रशासनाने कशा पद्धतीनं संवेदनशीलपणे काम केलं पाहिजे. म्हणजे अगदी एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी एखाद्या लहान मुलाचे जर जबाब घ्यायचे असतील तर ते कशा वातावरणात घेण्याची गरज आहे की तिथं पोलीस अधिकारी म्हणून नाही तर तो त्या ठिकाणी केअरटेकरच्या भूमिकेमध्ये तो त्या ठिकाणी जातो का,
आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार होतो का? इव्हन दो अगदी न्यायालयामध्ये सुद्धा जे काही चिल्ड्रन कोर्ट आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारची बाल न्यायालये ही कशा पद्धतीने चालली पाहिजेत? म्हणजे मला असं वाटतं की या सर्व घटकांना खूप संवेदनशीलपणे महाराष्ट्रात काम अशी करण्याची व्यवस्था आहे, गरज आहे. बाल न्यायालयांच्या संदर्भातली व्यवस्था काय आहे त्याच्याबद्दल सांगू अगदी शकाल? खूप चांगल्या पद्धतीची बाल न्यायालय आजही, म्हणजे काही ठिकाणी आम्ही म्हणजे तुम्हाला अगदी सांगता येईल की तशी एक व्यवस्था पण आहे. आता त्या विषयामध्ये त्यांच्या पुढे कसं आरोपीला आणलं पाहिजे, त्याला बालकापासून किती दूर ठेवलं पाहिजे, त्यांचा प्रभाव नाही पडण्यासाठीचे काय विचार केले पाहिजेत, अशा अनेक गोष्टी ह्या खरं तर स्वतः म्हणजे ज्यावेळेस जस्टिस धर्माधिकारी होते त्यांनी त्यावेळेस या ठिकाणचं जे म्हणजे जे काही ज्युनियर जस्टिस बोर्ड जे आहे त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या समाजाच्या पुढे येणं आणि त्या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे हे खूप एक मुद्दा सगळ्यांना, आपण त्याच्यासाठी एक मुद्दा सगळ्यात महत्वाची अडचण या सगळ्यामध्ये आहे ती म्हणजे बालकांवर, म्हणजे मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या बद्दल त्याला सांगता येत नाही, त्याला कळत पण नाही आपल्यासोबत काय झालंय. तर अशा परिस्थितीमध्ये पालकांना सुद्धा बऱ्याचदा अडचण निर्माण होते, कारण त्यांना भाषेचा प्रॉब्लेम अडचण येते, सांगणं अडचणीचं ठरतं. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्लीज सर, एक कमेंट. तृप्तीताई तुमची सुद्धा. तृप्तीताई पहिले ना तुम्ही. मला असं वाटतंय की ज्या वेळेला अशा चिमुरडींवर अत्याचार होतो त्यावेळेला खरं तर त्यांना बऱ्याच वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत, त्या बऱ्याच उशिरा कळतात. त्यासाठी जी यंत्रणा राबवायची आहे ती ग्राउंड लेवल पर्यंत राबवणं गरजेचं आहे. मगाशी वर्षाताईंनी वास्तव मांडलेलं आहे. म्हणजे आपण अनेक वेळेला सरकारचं वाक्य सांगतो की बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु अपने बेटे को भी समजाओ हे वाक्य कुठंच नाहीये. सगळं मुलींनाच उपदेश आहे, पण ती बेटी सुरक्षित पण राहिली पाहिजे यासाठी काहीच केलेलं नाही. आणि आता चिमुरड्या ज्या काही टार्गेट होत आहेत, आज हे काही प्रकरण जे मालेगावचं घडलंय हे अत्यंत वेदनादायी आहे. प्रचंड संताप आहे. लोक कायदा हातात घेऊ शकतात, काहीही करू शकतात, कारण न्याय मिळणं खूप अवघड आहे. न्यायालयीन यंत्रणांवर असणारा ताण, आपल्या इथं असलेली प्रोसेस, ज्या काही कोर्टामध्ये असलेल्या पेंडिंग केसेस, यामुळे मला नाही वाटत की फार काही लवकर त्याच्यामध्ये शिक्षा होईल. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यासाठी तात्काळ जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशी यंत्रणा राबवली पाहिजे किंवा असा कायदा झाला पाहिजे. अशी जर घटना घडली तर अगदी खालच्या कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत 100 दिवसाच्या आत निकाल येणं गरजेचं आहे. तो दोषी असेल तर त्याला फासावर लटकवा, नसेल तर तो सही सलामत सुटेल. पण 100 दिवसाच्या आत जर असे निकाल आले, डेडलाईन दिली पाहिजे. त्या मुली आमच्या सुरक्षित राहतील. जर अशा प्रकारची डेडलाईन मध्ये काम झालं तरच कायद्यावर विश्वास राहील, नाहीतर लोक अशाच प्रकारे बघा न्यायालयाच्या समोर तिथं किती मोठी गर्दी आहे, लोक हा कायद्यावरचा विश्वास नाही का? आणि हा विश्वास आपल्याला निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल? वर्षाताई म्हणून याच्यासाठी पहिल्यांदा त्या मुद्द्यावरती आपण बोलू की जे, कारण खूपदा मेंटली चॅलेंज, मूकबधीर आणि एकट्या ऊसतोडीवरती जाऊन खोपटावर राहणारी मुलं अशी, किंवा हॉस्टेल्समध्ये राहणाऱ्या मुली, अशांच्या संदर्भाने हे घटना घडतात आणि त्यांना ती लँग्वेज सापडत नाही, कसं बोलायचं कळत नाही. आणि म्हणून तज्ञ माणसं याच्यासाठी वापरली पाहिजे, तज्ञ माणसांना बोलवलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असला पाहिजे. ज्या वेळेला स्टेटमेंट्स घेतली जातात काउन्सिलर असला पाहिजे. मेडिकल टेस्ट कंपल्सरी असता कामा नये. जर विलिंगली ते मूल तयार असेल तर ते करावं. युनिफॉर्म मध्ये पोलिसांनी, कारण लहानपणापासून भीती घालतात पोलिसांची, पोलिसांना घाबरतात मुलं, म्हणून पोलिसांनी युनिफॉर्म मध्ये तिथे जाता कामा नये. अतिशय सुंदर गाईडलाईन्स, पण हे सगळं पुस्तकात आहे ना आमच्या. म्हणजे मी प्रवीण दादांशी पूर्ण सहमत आहे. फार छान गाईडलाईन्स धर्माधिकारी साहेबांच्या काळात आणि तुमच्या काळात आम्ही फील्डवर पण अनुभवले, पण आजच्या तारखेला यातलं काही फील्डवर अनुभवायलाच मिळत नाही. साधे मेडिकल टेस्ट, फोरेन्सिकला जो रिपोर्ट जायला पाहिजे त्याच्यात म्हटलेले की 48 तासाच्या आत तो गेला पाहिजे आणि त्याचा रिपोर्ट आला पाहिजे. जाणीवपूर्वक आरोपींना मदत मिळवून देण्यासाठी 50-50 तास साधे सॅम्पल्स जात नाहीत. त्यामुळे म्हणजे तुमच्या सगळ्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत काय गेलं त्याचा मतितार्थ आहे की आपल्याकडे कायदा जो आहे तो मजबूत आहे, पण कायद्याची अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात कायद्याबद्दलचा जो अविश्वास आहे तो निर्माण होतोय. तो निर्माण होणं आपल्यासाठी चांगलं नाहीये. सामान्य माणसाला शाश्वती मिळणं, माझ्यावर अन्याय झाला तरी सुद्धा मला न्याय मिळू शकतो ही शाश्वती देणं इथल्या व्यवस्थेचं काम आहे, यंत्रणेचं काम आहे. मुळात कुठल्याही गुन्हेगाराची हिंमत झाली नाही पाहिजे
की मी कुणावर अत्याचार करताना 100 वेळा त्यानं विचार केला पाहिजे, की काळजाचा थरकाप त्याचा उडाला पाहिजे, इतकी व्यवस्था इथली आणि त्या सगळ्यातून निर्माण झाली पाहिजे. आज या चर्चेत तुम्ही आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. राज्यातल्या नागरिकांना जेव्हा आपण प्रश्न विचारला अल्पवयीन मुलांवरचा अत्याचार थांबवण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे का, तर बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. मी पुन्हा सांगतो, आज आतापर्यंतच्या सगळ्या डिबेटमध्ये 96% प्रेक्षक एका बाजूला होते, पण बडे मुद्दे सुरू झाल्यापासूनचा आजवरचा सगळ्यात मोठा हा पोल आहे, जो 97% प्रेक्षक म्हणतायत की होय यंत्रणा अपयशी ठरतायत, 3% नाही म्हणतायत. जी कुठं यंत्रणा असेल त्या यंत्रणेनं जागं व्हावं आणि या राज्यातल्या बालकांच्या हक्कासाठी बालदिन आहे आज, त्याला शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी. बाल हक्क आयोग या राज्यामध्ये तातडीनं अस्तित्वात आला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करत या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.